हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्सच्या चॅनलवरती। गेल्या एक्सेलच्या 10 व्हिडिओमध्ये आपण शिकलो मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये होम टॅब आणि सोबतच इन्सर्ट टॅबमधील काही पार्ट आपण शिकलो होतो। इन्सर्ट टॅबमधील खूप सारे महत्त्वाचे पार्ट्स आपले गेल्या व्हिडिओमध्येच कंप्लीट झालेले आहेत, जसं की पिवोट टेबल, रिकमेंडेड पिवोट टेबल, पिक्चर, ऑनलाईन पिक्चर, शेप, स्मार्ट आर्ट, स्क्रीनशॉट इथपर्यंत आपला पूर्ण भाग कव्हर झालेला होता। मी तुम्हाला डायरेक्टली बघा मार्कअप करून दाखवतोय। बघा इथपर्यंत आपला पूर्ण पार्ट जो आहे तो कंप्लीट झालेला होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बाकीचा जो इन्सर्टचा पूर्ण राहिलेला पार्ट आहे तो पूर्ण आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु तुमच्या कामाचं होणार आहे, कारण इन्सर्ट टॅब आपल्याला कंप्लीट करायची आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेज लेआउट पासून समोर सुरू करूया। तर चला अगदी काही वेळ न घेता आपण सुरू करूया इन्सर्ट टॅबमध्ये आता समोरचा पार्ट। आता समोरच्या पार्टमध्ये बघा टेबल्स आणि इलुस्ट्रेशन ग्रुप हे दोन ग्रुप आपले कंप्लीट झालेले आहेत। आता आपल्याला शिकायचं आहे ॲप फॉर ऑफिस। मित्रांनो, हा जो पॉईंट आहे, हा जो टॉपिक आहे, हा काहीच महत्त्वाचा नाही, याच्यामध्ये काही असतेच नाही, ठीक आहे। तर आपण समोरच्या गोष्टीकडे वळूया। समोरचा आहे चार्ट्स। आता चार्ट तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण पिवोट टेबलमध्ये सुद्धा चार्ट शिकलो होतं थोडक्यामध्ये। इथं आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत चार्ट्स काय असते। तर मित्रांनो, चार्ट्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तुम्ही आता लहानपणापासून 4थी 5वी पासून या टॉपिकवर तुम्ही एज्युकेशन घेत आहात। चार्ट म्हणजेच आपले जे आलेख असते, ज्याला आपण ग्राफ्स म्हणतो, ठीक आहे। तर एखादी डेटा आहे काही पण समथिंग, त्या डेटाला आपल्याला चार्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर आपण चार्ट या टूलचा वापर करीत असतो। आता सध्या आपल्याला डेटा बनवायला खूप वेळ लागेल, त्याच्यामुळे मी ओल्ड डेटा मी माझ्याकडून घेऊन घेतोय। ओपन या कमांडचा वापर करून आपल्याकडे जी फाईल असते आधीपासून त्या फाईलचा वापर आपण करू शकतो ओपनमधून, ठीक आहे। तर बघा मी काहीतरी आपण जे जुन्या फाईल शिकले होते बघा एक्सेलमध्येच, त्याच गोष्टीवरती आपण वर्क करूया। पिवोट टेबल, चला आपण लर्निंग एक्सेल नावाची फाईल ओपन करून घेऊ, किंवा मित्रांनो चला ठीक आहे, लर्निंग एक्सेल ओपन केली मी, ओके। बघा लर्निंग एक्सेल ही जी फाईल होती याच्यामध्ये मार्कशीट आहे। बघा मार्कशीटचा तर आपण चार्ट बनवू शकणार नाही मित्रांनो। चला आपण एक काम करू, छोटासा डेटा आपण क्रिएटच करून घेऊया। तर त्यासाठी मी ही फाईल क्लोज करतोय। आपण छोटासा एकदम छोटा डेटा क्रिएट करूया। जस्ट एक्झाम्पल की पॉप्युलेशन आपण बघूया। जसं आपण याच्यामध्ये सर्वात आधी टाईप करू मेल किती आहे, त्याच्यानंतर फिमेल किती आहे, आणि त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर किती आहे, ठीक आहे। किंवा ट्रान्सजेंडर नाही, आपण मेल फिमेल दोनच याच्यावरती वर्क करूया, ठीक आहे। आता कशामध्ये बघायचं तर आपण वेगवेगळ्या राज्यामधलं आपण बघूया। जसं पहिलं आपण घेऊ महाराष्ट्र, त्याच्यानंतर आपण घेऊ गुजरात, त्याच्यानंतर आपण घेऊ MP, ठीक आहे। MP घेतला मी, शॉर्टमध्ये लिहितोय बघा मित्रांनो। मध्य प्रदेश मी पूर्ण लिहित नाही बसणार, कारण आपला व्हिडिओ ऑलरेडी लंबा होणार आहे, त्याच्यामुळे MP घेऊया, त्याच्यानंतर UP घेऊया, ठीक आहे। आता आपल्याला काय बघायचं आहे या चार्टच्या द्वारे, बघा मी तुम्हाला थोडं झूम करून घेतो इकडून, ठीक आहे। इथून तुम्ही झूम करू शकता, तुम्हाला माहीतच आहे, ठीक आहे। आता बघा तुम्हाला क्लिअर दिसत असेल, आपण त्याला थोडं बॉर्डर्स देऊन देऊया, म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल आपला डेटा काय आहे। तर थोडा फॉन्ट साईज मोठा केला मी त्याचा, ओके। यांना आपण बोल्ड करून घेऊया, यांना आपण बोल्ड करून घेऊया, ओके। आता आपल्याला काय काय बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मेल किती आहे, फिमेल किती आहे, गुजरातमध्ये मेल किती आहे, फिमेल किती आहे, MP मध्ये किती मेल आहे, किती फिमेल आहे, आणि UP मध्ये किती मेल किती फिमेल आहे ते आपल्याला बघायचं आहे। आता याच्यामध्ये आपण समथिंग व्हॅल्यू काहीतरी टाकून देऊया। मी जस्ट एक्झाम्पल टाकतो मित्रांनो, याच्यामध्ये काही असं हे नाही, मी प्रॅक्टिससाठी जस्ट टाकतो। जस्ट आपण घेऊया 80,000, ठीक आहे। इकडे आपण घेऊया 70,000। जस्ट मी काही पण व्हॅल्यू टाकतो, या व्हॅल्यूला काहीच महत्त्व नाही, ठीक आहे। समथिंग व्हॅल्यू टाकायचं आहे मित्रांनो तुमच्या प्रॅक्टिससाठी फक्त, याच्यामध्ये काहीच आपलं देणं घेणं नाही, ओके। फक्त आपण प्रॅक्टिस करतो याच्यावरती, तुम्हाला फक्त शिकवण्यासाठी ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकत आहे, ओके। बघा आता आपल्याकडे काय काय आलेलं आहे, आपण बघा महाराष्ट्र, स्पेलिंग चुकली मित्रांनो थोडी, महाराष्ट्र, ओके। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, याचा आपल्याला चार्ट बनवून घ्यायचा आहे। म्हणजेच हे जे आपण डेटा टेबलमध्ये आहे हे आपण चार्टमध्ये कशा प्रकारे दाखवू शकतो ते आपल्याला बघायचं आहे। तर सर्वात आधी आपण एक काम करूया, सर्वात आधी तर याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता सिलेक्ट केल्यानंतर चार्ट्स या ग्रुपमध्ये तुम्हाला दिसत असेल रिकमेंडेड चार्ट। आता रिकमेंडेड चार्ट म्हणजे काय असते, तर रिकमेंडेड चार्ट म्हणजे ऑलरेडी तुम्हाला इथे काही चार्ट्स बनवून डायरेक्टली क्लिअरिटी, म्हणजे तुम्हाला
ऑटोमॅटिकली बनवून दिसून येणार याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला क्लस्टर्ड कॉलम चार्ट दिसणार, काही स्टॅक्ड कॉलम दिसणार, काही तुम्हाला स्कॅटर्स मध्ये दिसणार, ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतील, बारचे चार्ट दिसून येतील, ठीक आहे. आपण सिंपली क्लस्टर्ड कॉलम वरती वर्क करूया, ठीक आहे. बघा आपल्याकडे डायरेक्टली चार्ट बनवून आलेला. आता चार्ट बनवून आल्यानंतर बघा आपल्याकडे डेटा होता, आपण काय केलं, सिंपली इन्सर्ट मध्ये जाऊन रिकमेंडेड चार्ट्स आणि त्याच्यातून एक चार्ट निवडला आहे. ओके, आता चार्ट निवडल्यानंतर आपल्याकडे डायरेक्टली चार्ट क्रिएट होऊन आला आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिसत असेल, महाराष्ट्रामध्ये किती 8000 मेल्स आहेत. बघा मेलसाठी ब्ल्यू हा कलर वापरलेला आहे आणि फिमेलसाठी ऑरेंज कलर वापरलेला आहे. ओके, आणि बघा 7000 आपण महाराष्ट्रामध्ये फिमेल टाकले होते तर बरोबर 7000 आलेले आहे. याच्यामध्ये समजा मी समथिंग चेंज करेल तर चेंज सुद्धा होणार मित्रांनो. जसं मी 90,000 करतोय, ठीक आहे. बघा 90,000 वरती गेला आहे. तर अशा प्रकारे आपण इथून चेंजेस करू शकतो. ओके, आता आपण चार्ट ओपन केल्यानंतर जो चार्ट टूल्स ओपन होतो वरती, बघा इकडे तुम्हाला दिसत असेल चार्ट टूल्स, बघा दिसतंय चार्ट टूल्स. आता हे चार्ट टूल्स इन्सर्ट केल्या म्हणजे चार्ट टूल्स आल्यानंतर डिझाईन आणि फॉर्मॅट हे 2 टॅब ओपन होतात. आता फॉर्मॅट टॅब तुम्हाला शिकवायची गरज नाही मित्रांनो. जर तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर होम मध्ये सुद्धा आपण फॉर्मॅट टॅब शिकलेली आहे. सॉरी, इन्सर्ट मध्ये ज्यावेळेस आपण शेप घेतो तर शेप मध्ये सेम फॉर्मॅट टॅब ओपन होते. फॉर्मॅट टॅब मध्ये सेम गोष्टी असतात मित्रांनो, शेप फिल, शेप आउटलाईन, शेप इफेक्ट, ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये मी भरपूर वेळा शिकवलेला आहे. वर्डची सिरीज जर तुम्ही बघितली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी शिकवलेला आहे. फक्त वर्ड नाही तर इन्सर्ट म्हणजेच आपला एक्सेल मधील इन्सर्ट जो आहे शेप्स आणि पिक्चर याच्यामध्ये सुद्धा मी फॉर्मॅट टॅब पूर्णपणे क्लिअरिटीने शिकवलेला आहे. काहीच तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलेलं नाही. जर तुम्ही तो व्हिडिओ नाही बघितले असणार तर बघून घ्या मित्रांनो. त्याचा लिंक जो आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. संपूर्ण एक्सेल ट्युटोरियल जे व्हिडिओ आहेत, पूर्ण सिरीज आहे, त्याचं सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तुम्ही तिथून बघू शकता. ओके, डिझाईन टॅब आपण समजून घेऊया. डिझाईन टॅब काय आहे तसं तर वर्डमध्ये मी शिकवलेलंच आहे, आपण एक्सेलमध्ये सुद्धा शिकून घेऊया. ओके, आता बघा सर्वात आधी आता आपल्याकडे काय आहे, चार्ट ओपन झालेलं आहे. सर्वात आधी बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल चार्ट टायटल. तुम्ही इथे चार्ट टायटल टाकू शकता. जसं हा कशाचा आहे, पॉप्युलेशनचा आहे, तर मी टाकतो इथं पॉप्युलेशन, ठीक आहे, पॉप्युलेशन चार्ट. आपण इथं काय पण टाकू शकतो. आता ते आपण जे रायटिंग केलं आहे ते पॉप्युलेशन चार्ट, तर याला तुम्ही वेगवेगळे इफेक्ट सुद्धा इथून लावू शकता. तुम्हाला कुठले कलर्स पाहिजे, कशा प्रकारचा पाहिजे, ओके, लावू शकता. आपण सध्या त्याला नॉर्मलच ठेवूया. ओके, डिझाईन टॅब मध्ये बघा तुम्हाला इकडे दिसत असेल सर्वात आधी ऍड चार्ट एलिमेंट. आता ऍड चार्ट एलिमेंट काय आहे तर बघा सर्वात आधी एक्सेस. आता एक्सेस म्हणजे काय, 2 प्रकारचे एक्सेस असतात, एक्स आणि वाय. तुम्ही लहानपणापासून शिकत आले मित्रांनो. एक्सेल म्हणजे त्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल म्हणतात. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा आणि व्हर्टिकल म्हणजे उभा. ओके, तर आता प्रायमरी हॉरिझॉन्टल बघा, तुम्हाला प्रायमरी हॉरिझॉन्टल नावाची एक्सेस दिसत असेल. हे बघा, ही जी आडवी एक्सेस आहे तुम्हाला पाहिजे की नाही पाहिजे ते तुम्ही इथून ठरवू शकता. जसं मी याच्यावरती क्लिक केलो, आता नाही आहे आणि परत मी आणायचं झालं तर आता दिसून येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एक्सेसमध्ये प्रायमरी व्हर्टिकल, तुम्हाला व्हर्टिकल पाहिजे की नाही पाहिजे, ही एक्सेस तुम्हाला पाहिजे की नाही पाहिजे ते तुम्ही एक्सेस मधून प्रायमरी व्हर्टिकल वरून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला हवी आहे की नाही हवी आहे. जसं मी याच्यावर अनचेक केलं तर आता काय झालं ते दिसून येणार नाही. परत मला पाहिजे तर एक्सेस मध्ये जाऊन प्रायमरी व्हर्टिकल वरती क्लिक करणार. आता बघा ते आलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऍड चार्ट एलिमेंट मधून एक्सेस आणू शकता. नंतर आहे एक्सेस टायटल. आता एक्सेसचा टायटल तुम्हाला पाहिजे की नाही पाहिजे. बघा एक्सेस टायटल म्हणजे काय तुम्हाला इकडे दिसून येईल. बघा आता याच्यामध्ये काही अनचेक आहे, ठीक आहे. याच्यामध्ये एक्सेस टायटल घेतलेला नाही. जसं मी एक्सेस टायटल वरती क्लिक करतो तर इकडे तुम्हाला एक्सेस टायटलचा एक बॉक्स दिसून येईल. त्या बॉक्सवरती तुम्हाला डायरेक्टली काय टाईप करायचं आहे ते तुम्ही टाईप करू शकता. जसं इथं आपण टाईप करू की राज्य आहेत, ठीक आहे. तर आपण स्टेट्स आपण टाईप करू, स्टेट्स, ठीक आहे. स्टेट्स मी टाईप केलं म्हणजे समजून येईल की हे स्टेट आहेत बाबा. ओके, तशाच प्रकारे एक्सेस टायटल मध्ये प्रायमरी व्हर्टिकल सुद्धा तुम्हाला दिसून येईल. व्हर्टिकल मध्ये सुद्धा तुम्ही इथे काही ना काही टाईप करू शकता. तुमच्या डेटानुसार, तुमचा डेटा कशाचा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे टाईप करू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे चार्ट टायटल. बघा हा चार्ट टायटल आहे, तुम्हाला पाहिजे की नाही पाहिजे. बघा अबाउट चार्ट म्हणजे चार्टच्या वरती आहे, ठीक आहे. हा चार्ट आणि याच्यावरती आहे. त्याच्यानंतर बघा
सेंटर्ड ओव्हरले म्हणजे काय, तो बरोबर सेंटरमध्ये येणार. तर तुम्हाला तशा प्रकारे पाहिजे आहे का? ओके. आणि नॉन म्हणजे काय, तो कॅन्सल होऊन जाणार. तर इथून तुम्ही घेऊ शकता तो. ह्या बिलकुल छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या काही म्हणजे शिकवण्यासारखे नाही. तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला नक्की येऊन जाईल. फक्त कोणतं पाहिजे कोणतं नाही पाहिजे त्याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे डेटा लेबल्स. आता डेटा लेबल्स म्हणजे काय, तर बघा अशा प्रकारे आता ही जी व्हॅल्यू आहे, आपण ही व्हॅल्यू डायरेक्टली पकडू नाही शकत किती आहे. ठीक आहे, हे 60,000 आहे म्हणजे या लाईनपर्यंत 60,000 आहे, परंतु हा किती आहे किंवा हे ब्ल्यूवाला किती आहे हे आपण डायरेक्टली पकडू नाही शकत. तर त्यासाठी आपल्याकडे डेटा लेबल्स नावाचा एक ऑप्शन असतो. तो नॉर्मली नन असतो, पण तुम्ही इथून घेऊ शकता. सेंटर्ड म्हणजे तो चार्टच्या सेंटरला येणार. एंड साईड बघा, तुम्ही इकडे लक्ष द्या मित्रांनो, मी इथून चेंज करतोय बघा. इनसाइड एंड, त्याच्यानंतर इनसाइड बेस, आउटसाइड एंड, डेटा कॉलआउट. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डाटा लेबल्स ठेवू शकता. ओके. ननच्या वरून तुम्ही नन करू शकता. डेटा टेबल्स हा लेबल होता, आता टेबल. आता डेटा टेबल तुम्हाला पाहिजे का सोबतच बघा. पहिलं तर नॉन आहे बघा, सगळ्या गोष्टी आधी नॉन असतात, त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात. विथ लिजेंड कीज बघा. विथ लिजेंड कीज म्हणजे काय, तुम्हाला इकडे दिसत असेल, जसं मी याच्यावरती क्लिक करतोय बघा, टेबल आलं आहे आणि विथ हे लिजेंड कीज जे आहे ते सुद्धा आलेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही नंतर नो लिजेंड कीज. नो लिजेंड कीज म्हणजे काय, त्याच्यामध्ये कीज नाही येणार. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे 2 प्रकार आहेत. ठीक आहे, एक आहे विथ लिजेंड कीज, एक आहे नो लिजेंड कीज. नो लिजेंड कीज म्हणजे काय बघा, तुम्हाला इकडे जे कलर्स आहेत ते तुम्हाला शो अप होणार कशामध्ये, विथ लिजेंड कीज मध्ये. ठीक आहे, आणि नो लिजेंड कीज मध्ये ते शो नाही होणार. नन मध्ये पूर्ण टेबल गायब होणार. अशा प्रकारे तुम्ही इथून घेऊ शकता. एरर बार्स सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता बघा. वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस तुम्हाला दिसून येतील. ग्रीड लाईन्स तुम्हाला पाहिजे की नाही पाहिजे, तर बघा बॅकग्राऊंड साईडला तुम्हाला आता जे रेषा दिसत आहेत, आडव्या रेषा दिसत आहेत ना, तर त्याला म्हणतात प्रायमरी मेजर हॉरिझॉन्टल. ते तुम्हाला पाहिजे आहे का? किंवा दुसरा ऑप्शन आहे प्रायमरी मेजर व्हर्टिकल. म्हणजे दोन्ही बघा आता बॉक्सेस तुम्हाला दिसून येतील. ओके. तर अशाच प्रकारचे तुम्हाला ग्रीड लाईन्स पाहिजे आहे का? प्रायमरी मायनर हॉरिझॉन्टल. आता बघा परत त्याच्यामध्ये बारीक बारीक बॉक्सेस आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा ग्रीड लाईन्समध्ये प्रायमरी मायनर व्हर्टिकल, पुन्हा उभ्या उभ्या इथून काही काही छोटे छोटे बॉक्सेस झाले आहेत. तर अशा प्रकारचे तुम्हाला पाहिजे आहेत का, तर ते तुम्ही ग्रीड लाईन्सवरून सिलेक्ट करू शकता. लिजेंड तुम्हाला पाहिजे की नाही पाहिजे बघा. सर्वात आधी बॉटमला पाहिजे का, लेफ्टला पाहिजे का, इकडे तुम्हाला दिसून येतील. लिजेंड म्हणजे काय, मेल फिमेलसाठी जो आपला कलर वापरलेला आहे म्हणजे काय आहे नेमकं. ठीक आहे, ते आपण शो ऑफ करतो. आता हे कशाला, बॉटमला आहे बघा, इकडे बॉटम सिलेक्ट आहे. लेफ्टला केले तर काय होणार, लेफ्टला येणार. परत मी जाऊन परत तुम्हाला करून दाखवतो. टॉप बघा, आता इकडे टॉपला आलेले आहेत. त्याच्यानंतर परत आपण घेऊया राईट. आता बघा राईट साईडला आले आहेत. तर तुम्हाला असं पूर्ण चारही भोवताल तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही ठेवू शकता. शिवाय तुम्ही त्याला नन सुद्धा करू शकता, म्हणजे ते दिसणारच नाही. तर तुम्हाला कोणता पर्याय हवा आहे ते तुम्ही इथून ठरवू शकता. सध्या मी बॉटमच ठेवतोय. ओके. तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, आशा करतो तुम्हाला ऍड चार्ट एलिमेंट समजलाच असेल. नसेल समजला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमचे जे काही कन्फ्युजन राहतील मी क्लिअर करण्याचा प्रयत्न नक्की करेन. शिवाय तुम्ही डबल रिवाइंड करून सुद्धा बघू शकता. ओके. त्याच्यानंतर आहे क्विक लेआउट. आता बघा याचा जो लेआउट आहे, याचे लेआउट आपण चेंज करू शकतो. कशा प्रकारे, क्विक लेआउटवर क्लिक करायचं. बघा इथं वेगवेगळे लेआउट ऑलरेडी, म्हणजेच एक प्रकारे आपण टेम्पलेट म्हणू शकतो त्यांना, जसं टेम्पलेट क्रिएट होऊन असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारचे टेम्पलेट्स आपण इथून घेऊ शकतो. याच्यामध्ये काही काही डिझाईन्स ऑटोमॅटिकली क्रिएट केलेले आहेत, जे काही आपण ऍड चार्ट एलिमेंट्स मधून सिलेक्ट करत होतो, अनसिलेक्ट करत होतो. ठीक आहे, ते ऑलरेडी याच्यामध्ये काही ना काही बनवून ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथून घेऊ शकतो. तुम्हाला कुठला हवा आहे. ओके. बघा अशा प्रकारचे वेगवेगळे इथं किती प्रकारचे बघा मित्रांनो, 3, 6, 9, 10, 11 प्रकारचे आहेत. तुम्हाला इथून कुठला प्रकार हवा आहे ते तुम्ही घेऊ शकता. ओके. नंतर आहे चेंज कलर. आता आपल्याकडे जे कलर्स आहेत ते कलरचं कॉम्बिनेशन कोणता घेतलाय, एक घेतलाय स्काय ब्ल्यू आणि दुसरा घेतला आहे ऑरेंज. आता तुम्हाला कुठला कलर कॉम्बिनेशन पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता. बघा वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतील. काही मोनोक्रोमॅटिक आहेत, म्हणजेच काय तर लाईट्समध्ये आहेत, आणि काही कलरफुल आहेत. तर तुम्हाला इथून कुठला पर्याय हवा वाटतो, कुठला पर्याय ठीक वाटतो त्याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके. जस्ट एक्झाम्पल आपण घेऊया, आधीच ठेवूया. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो चार्ट स्टाईल्स तुम्हाला दिसून येईल. आता चार्ट स्टाईल काय आहे, तर चार्ट स्टाईल म्हणजे बघा
तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स दिसून येतील चार्ट स्टाईलमध्ये. बघा इथे खूप सारे प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. त्याच्यामध्ये जस्ट पहिलं बघा नाव आहे त्याच्यामध्ये स्टाईल 1, स्टाईल 2, स्टाईल 3. तर अशा प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला ऑटोमॅटिकली याच्यामध्ये क्रिएट झालेले दिसतील. तुम्हाला कुठला पर्याय चांगला वाटतो आहे, कुठला पर्याय तुम्हाला आवडतो आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जस्ट एक्झाम्पल मी याच्यावरती क्लिक करतोय. आता बघा तुमचा चार्ट जो आहे तो वेगळ्या कलरमध्ये किंवा वेगळ्या थीममध्ये तुम्हाला क्रिएट झालेला दिसून येईल. तर अशा प्रकारे तुम्ही इथून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा इकडे परत स्टाईल 8 सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं एक बॅकग्राऊंड वगैरे दिसून येतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये चार्ट टायटल सुद्धा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे उमटून दिसतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं माहीतच आहे मित्रांनो. ओके, तर बघा अशा प्रकारे चार्ट स्टाईल सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर आहे बघा स्विच कॉलम रो. आता स्विच कॉलम रो हे काय आहे तर बघा तुम्हाला अशा प्रकारचा चेंजेस याच्यामध्ये दिसून येईल. म्हणजेच काय झालं याच्यामध्ये बघा मेल आणि फिमेल तुम्हाला अशा प्रकारे दिसतोय आणि बाकी जे टेबल्स आहेत म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, MP, UP म्हणजे स्टेट्स जे आहेत ते तुम्हाला या साईडला दिसणार. तर स्विच होतो एक प्रकारे. आता बघा इकडे काय दिसतंय पहिले वरती आपल्याला महाराष्ट्र, गुजरात, MP, UP दिसतोय आणि इकडे मेल फिमेल दिसतोय. स्विच केल्यानंतर काय होतं इकडे तुम्हाला स्टेट दिसणार आणि इकडे मेल फिमेल दिसणार आणि याच्यामध्येच तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यूज तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे, इथं कॉलम्स बघू शकता तुम्ही जे आपले कॉलम क्रिएट झाले आहेत ते स्टेटचे कॉलम वरती म्हणजे कॉलम स्टेटचे येणार आणि मेल फिमेल तुम्हाला या बॉक्सेसमध्ये दिसणार. आणि आधी कसं होतं आपले मेल फिमेल कॉलममध्ये दिसायचे आणि स्टेट जे ते व्हॅल्यू दिसायचे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. नंतर आहे सिलेक्ट डेटा. आता सिलेक्ट डेटा म्हणजे काय आहे तर बघा सिलेक्ट डेटावरती क्लिक केल्यानंतर काय होतं जस्ट एक्झाम्पल मला असं वाटतं की मला फक्त मेल बघायचे फिमेलचं बघायचं नाही. म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात, MP, UP मध्ये फक्त मेल किती आहे तेच बघायचं आहे, फिमेलचं मला काही सध्या काम नाही. ओके, तर मी काय करणार सिलेक्ट डेटावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. सिंपल तुम्हाला इथून अनचेक करायचं आहे. मला फक्त मेल बघायचं आहे तर मी फिमेलला अनचेक केलाय. ओकेवरती क्लिक केलं. आता काय होणार फक्त मेलचे तुम्हाला कॉलम दिसून येतील. ओके, त्याच्यानंतर बघा परत आपण तिथे जाऊया. मला असं वाटतं की फक्त फिमेलचं बघायचं आहे, मेलचं नाही बघायचं आहे. ओकेवर क्लिक करूया. आता फक्त तुम्हाला फिमेलचा डेटा दिसून येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला कुठलं डेटा पाहिजे आहे ते तुम्ही सिलेक्ट डेटा या ऑप्शनवरून बघू शकता. या साईडला तुम्हाला दिसेल स्टेट सुद्धा तुम्ही इथून तुम्हाला कुठले पाहिजे ते सुद्धा सिलेक्ट करू शकता. ओके, जस्ट एक्झाम्पल मेल फिमेल आपण दोन्ही घेऊया आणि मला फक्त MP आणि UP हे दोनच राज्यांचे बघायचे आहेत. तर मी 2 अनचेक केले आणि 2 चेक ठेवले. ओके, ओकेवरती क्लिक करूया. आता काय फक्त MP आणि UP या दोनच राज्यांचे तुम्हाला डेटा दिसून येईल. यालाच म्हणतात सिलेक्ट डेटा. ओके, तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला कुठला डेटा बघायचा आहे, कुठला डेटा नाही बघायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. नंतर आहे बघा चेंज चार्ट टाईप. आता चेंज चार्ट टाईप म्हणजे काय तर तुम्ही चार्टचा टाईप जो आहे प्रकार तो चेंज करू शकता. आता चार्टचे टाईप कोणते कोणते असतात तर बघा कॉलम, लाईन, पाय, बार, एरिया, XY, स्कॅटर्स, स्टॉक, सरफेस, रॅडर, कॉम्बो. तुम्हाला कुठलं इथून हवं आहे ठीक आहे, जसं पाय चार्ट असो किंवा लाईन चार्ट असो. तर अशा प्रकारचे चार्ट्स तुम्ही चेंज करू शकता. तुमचा डेटा जो आहे तो सेम तोच राहणार. डेटामध्ये काहीच चेंजेस होणार नाही. फक्त तुमच्या चार्टच्या स्टाईलमध्ये ठीक आहे, चार्टच्या टाईपमध्ये सॉरी स्टाईल नाही म्हणता येणार त्याला, स्टाईल म्हणजेच ह्या स्टाईल झाल्या. ओके, तुमची टाईप जो आहे चार्टचा प्रकार तो तुम्ही इथून चेंज करू शकता. तुम्हाला कुठला हवा आहे जसं बघा सरफेस हा खूप चांगल्या प्रकारचा स्टाईल एक प्रकारे दिसून येतो आणि खूप एकदम अट्रॅक्टिव्ह सुद्धा तुम्हाला दिसून येईल. तर अशा प्रकारचे तुम्ही चार्ट टाईप इथून चेंज करू शकता. ठीक आहे, आपण सध्या कॉलम ठेवूया. ओकेवरती क्लिक करूया. त्याच्यानंतर बघा मूव्ह चार्ट म्हणजे काय तुम्हाला कुठल्या शीटवरती ठेवायचं आहे. बघा हे शीट 1 आहे. समजा माझ्याकडे इथं शीट 2 असते. ओके, मी शीट 2 ॲड करतोय. शीट 1, शीट 2. आता शीट 1 मध्ये आपला चार्ट आहे, मला मूव्ह करायचं आहे शीट 2 मध्ये. तर मी इथे जाणार, शीट 2 वर क्लिक करणार, ओकेवरती क्लिक करणार. आता काय झालं शीट 1 मधून चार्ट कॅन्सल होऊन शीट 2 मध्ये तुम्हाला एंटर झालेला दिसेल. ऑटोमॅटिकली तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त काय करायचं आहे तुम्हाला डिझाईन टॅबमध्ये जाऊन मूव्ह चार्ट आणि इथून चेंज करायचं. जसं मी शीट 1 केला, ओकेवरती क्लिक केला. आता काय होणार परत तो शीट 1 मध्ये आलेला दिसणार, शीट 2 मध्ये तुम्हाला दिसणार नाही. तर अशा प्रकारे बघा होतं आपल्या चार्ट टूल्स मधील डिझाईन टॅब. फॉर्मॅट टॅब मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे. एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या किंवा जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा बघायची गरज नाही. तुम्हाला हे सगळे टूल्स माहिती आहे. ओके, आता आपण समोरच्या पार्टकडे वळूया. बघा समोरचा पार्ट आहे आपलं चार्ट तर आपला कंप्लीट झाला आहे. पिवोट चार्ट बघा मित्रांनो मी तुम्हाला आधीच शिकवलेला आहे पिवोट चार्ट. ठीक आहे, पॉवर व्ह्यू हा जो ऑप्शन्स आहे हा ऑप्शन बघा मित्रांनो 2013 मध्ये सध्या आलं तर आहे.
2013 जो आपला एक्सेलचा व्हर्जन आहे त्याच्यामध्ये आलेला आहे, पण याच्यामध्ये वर्क करत नाही बघा मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला परत काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतात. तर सध्या आपण हा पॉवर व्ह्यू हा जो पॉईंट आहे, हा जो टॉपिक आहे, हा आपण नाही शिकणार. आपण काही वेळानंतर, काही दिवसानंतर मी याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवेन, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण शिकूया. ओके, सध्या मी याला चार्टला आपण डिलीट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला समोरचं शिकता येईल. ठीक आहे, तर आपण समथिंग वगैरे टाकून देऊया. बघा मित्रांनो, आता आपला कंप्लीट झालेला आहे इन्सर्ट टॅबमधील चार्ट्स ग्रुप आपला पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. त्याच्या समोरचं बघा मित्रांनो, तुम्हाला जे काही दिसतंय रिपोर्ट्स अँड स्पार्कलाइन्स, ह्या काहीच महत्त्वाच्या गोष्टी नाहीत मित्रांनो. याच्यामध्ये काही फारसं चेंजेस होत नाही आणि फारसं काही उपयोगात सुद्धा येत नाही. राहिला रिपोर्ट्सचा, तर हा पॉवर व्ह्यू जो टूल्स आपल्याला दिलेला आहे, तर हा पॉवर व्ह्यू आपल्याला 2013 मध्ये ऍड जरी झाला असेल तरी तो पूर्णपणे वर्क करत नाही. त्यासाठी आपल्याला लेटेस्ट व्हर्जन पाहिजे MS ऑफिसचा, आपला MS एक्सेलचा. त्याच्यामुळे आपला 2013 मध्ये तरी आपल्याला शिकवता येणार नाही. आपण नंतर कधी त्याच्यावरती वर्क करूया. त्याच्यानंतर स्पार्कलाइन सांगितल्याप्रमाणे ते काही महत्त्वाचे टॉपिक्स नाही. आता आपल्याला शिकायचं आहे फिल्टर्स. आता फिल्टर्सची गोष्ट आहे मित्रांनो, तर फिल्टर जे आहे ते मी टेबल ग्रुपमध्ये आधीच शिकवलेले आहे. जे काही माझे 2 व्हिडिओ आहे पिवोट टेबलचे, ठीक आहे, पिवोट टेबलचे मी 2 डिटेल्डमध्ये, अगदी डिटेल्डमध्ये मी व्हिडिओ बनवलेले होते. मोठ्या हॉट डेटावरती कशा प्रकारे वर्क करायचं, त्याच्यामध्ये स्लायसर आणि टाइमलाईन कशा प्रकारे इन्सर्ट करायची, ह्या 2 गोष्टी मी शिकवलेल्या आहेत. ओके, तर ते व्हिडिओ नक्की बघून घ्या मित्रांनो. आता आपल्याला लेटेस्टली आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे लाईन, टेक्स्ट आणि सिम्बॉल. हे 3 ग्रुप आपल्याला शिकायचे आहे. सॉरी, लिंक्स, टेक्स्ट आणि सिम्बॉल. त्याच्यातला पहिला ऑप्शन आहे हायपर लिंक. आता हायपर लिंक आपण कशा प्रकारे देऊ शकतो, तुम्हाला हायपर लिंक तर माहितच आहे मित्रांनो. जे आपल्या व्हॉट्सअपवरती समजा एखादी लिंक येते, तर लिंक आल्यानंतर काय होते की डायरेक्टली जसं एक्झाम्पल युट्यूबची लिंक राहिली तर ते क्लिक केल्याबरोबर युट्यूब ओपन होतो आणि समथिंग जो काही व्हिडिओची लिंक असेल तो व्हिडिओ ओपन होतो. समजा एखाद्या पीडीएफची लिंक राहिली तर त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर प्रॉपर ती पीडीएफ ओपन होतो. अगदी सेम त्याच प्रकारे आपल्याला हायपर लिंकमध्ये, म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये जो हायपर लिंक पर्याय आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दाखवायचं आहे ते आपण दाखवू शकतो. जस्ट एक्झाम्पल, माझ्याकडे डेस्कटॉपवरती आपण जाऊया. बघा, डेस्कटॉप मी निवडलेला आहे आणि मला असं वाटतं की चार्ट किंवा चला आपण एक काम करूया, एक दुसरा फोल्डर मी निवडतोय, त्याच्यामध्ये आपण बघूया. जसं स्क्रोल डाऊन करूया आपण इथून, ठीक आहे, आणि ई ड्राईव्हमध्ये, माझ्या पेन ड्राईव्हमधील आपण काहीतरी ओपन करून बघूया. किंवा बघा, माझ्या पेन ड्राईव्हमध्ये जातो मी, ठीक आहे, आणि ई वेस्ट एखादी इमेज मी फक्त घेतोय, ठीक आहे. ओकेवरती क्लिक करूया. फक्त आपल्याला लोकेशन सिलेक्ट करायची आणि आपल्याला प्रॉपर तो प्रोडक्ट सिलेक्ट करायचा की आपल्याला काय दाखवायचं आहे, ठीक आहे. याच्यावरती क्लिक केला मी, ओकेवरती क्लिक केला. आता काय झालं बघा, इथं लिंक आलेली आहे. लिंकवर जसं मी क्लिक केलं तसं काय झालं, ती इमेज ओपन झाली. बघा, ही मोबाईलची इमेज होती, सॉरी, मोबाईलची इमेज होती, ती ओपन झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण एखादी लिंक देऊ शकतो. बघा, मी परत एकदा तुम्हाला लिंक देऊन दाखवतो. काय करायचं आहे, जिथे तुम्हाला लिंक द्यायची तिथे क्लिक करायचं सिम्पली. किंवा जसं तुम्हाला या शब्दाला लिंक द्यायची आहे तर मी इथं क्लिक केलं, हायपर लिंकवरती गेला. त्याच्यानंतर आपल्याला इथून बघायचं आहे, लोकेशन सिलेक्ट करायची आहे फक्त प्रॉपरली, ठीक आहे. करंट फोल्डर, ठीक आहे. याच्यामध्ये परत प्लेस इन दिस डॉक्युमेंट, तुम्ही शीट 2 ची सुद्धा लिंक देऊ शकता. जसं हे शीट 2 आहे तर या शीट 2 ची मी लिंक दिली. ओकेवर क्लिक केलं. आता काय झालं, जसं मी इथं क्लिक करेन तसं ऑटोमॅटिकली शीट 2 ओपन होईल. बघा, शीट 2 ओपन झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हायपर लिंक देऊ शकता. तुमच्याकडे वेगवेगळ्या शीट्स असतील तर वेगवेगळ्या शीटची लिंक तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. जसं तुम्ही या लिंकवरती क्लिक कराल तसं ऑटोमॅटिकली ती शीट ओपन होईल, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हायपर लिंकचा वापर करू शकता. हायपर लिंकचा वापर करून एखादी तुम्ही वेब पेजची सुद्धा लिंक देऊ शकता, नवीन डॉक्युमेंटची लिंक देऊ शकता, एखाद्या ईमेल ॲड्रेसची लिंक देऊ शकता, किंवा तुम्ही याच्यामध्येच बघा, आपल्याकडे एक्झिस्टिंग फाईलमध्येच ब्राउज पेजेस, तुम्ही याची इथून बघा सुद्धा काही तुम्हाला लोकेशन दिसत असतील याची लिंक देऊ शकता. रिसेंट फाईलची सुद्धा लिंक देऊ शकता. तुम्हाला कुठली लिंक द्यायची आहे इन्सर्ट हायपर लिंकमधून तुम्ही इथून लिंक देऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्ही काही लिंक देऊ शकता मित्रांनो. ओके, तर बघा अशा प्रकारे हायपर लिंक होतं. त्याच्यानंतर आहे टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्स मित्रांनो, ज्यावेळेस शेप्स मी तुम्हाला शिकवलं होतं त्यावेळेस टेक्स्ट बॉक्स सुद्धा शिकवलेलं होतं. टेक्स्ट बॉक्स एक अशा प्रकारचा बॉक्स असतो ज्याच्या वापराद्वारे आपण काहीही कुठेही लिहू शकतो आणि त्या बॉक्सला आपण जिथे पाहिजे तिथे हलवू शकतो, जिथे पाहिजे तिथे आपण सेट करू शकतो. त्याला टेक्स्ट बॉक्स म्हणतात. टेक्स्ट बॉक्सचे जे ड्रायव्हिंग टूल्स मधून फॉर्मॅट टॅब ओपन होते, ते फॉर्मॅट टॅब तुम्ही शिकलेल्या शेप फिल, शेप आउटलाईन, शेप इफेक्ट सगळं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. सगळं रिपीटेड तुम्हाला होत आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला कुठलं हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता. तुम्ही इथून क्रिएट करू शकता. ओके, कशामधून, इन्सर्ट मधून टेक्स्ट बॉक्स या पर्याय वापरून, ठीक आहे.
त्याच्यानंतर आहे हेडर अँड फुटर. हेडर अँड फुटर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण वर्डमध्ये शिकलो होतो. हेडर अँड फुटर जस्ट एक्झाम्पल आपला एखादा पेज आहे. ओके, आपण एक काम करूया, ही फाईल क्लोज करून घेतो मी, तुम्हाला एक चांगली नवीन फाईल दाखवतो ज्याच्या वापराने म्हणजे तुम्हाला पूर्ण क्लिअरली दिसून येईल. मोठी तुम्हाला हॉट डेटा आपण दाखवूया ज्याच्या वापराने तुम्हाला नक्की समजून येईल काय आहे. तर कारण बघा आपण जे आतापर्यंत एक्सेलवरती वर्क करत होतो त्याच्यामध्ये छोटासा डेटा होता. ओके, त्याच्यामुळे म्हणजे पेज प्रॉपरली भरलेला नव्हता. आता मी तुम्हाला जी फाईल ओपन करून दाखवतो त्याच्यामध्ये मोठी बघा, तर तुम्हाला दिसत असेल इकडे एक मोठा हॉट डेटा आहे, खूप सारा डेटा आहे, याच्यावरती तुम्हाला पेजेस दिसून येतील. ओके, बघा पेजेस कशा प्रकारे दिसतात. इन्सर्ट मध्ये जाऊया आपण, हेडर अँड फुटर वरती क्लिक करूया. आता काय झालं बघा, मी तुम्हाला झूम आउट करून दाखवतो. एक सेकंड मित्रांनो, बघा आता काय झालं, प्रॉपरली पेजेस मध्ये दिसतंय बघा. हे खूप सारे पेजेस आलेले आहेत एक्सेलमध्ये, पहिला पेज, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे पेजेस आलेले आहेत. हा पहिला झाला, दुसरा, तिसरा, चौथा, त्याच्यानंतर पाचवा, सहावा, ठीक आहे, सातवा, आठवा, असे वेगवेगळे पेजेस तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतील. ठीक आहे, आता या पेजेसला हेडर अँड फुटर आपण देऊ शकतो. हेडर म्हणजे काय, जो डोक्यावर असतो, जिथं आपला टायटल असतो त्याला आपण हेडर म्हणतो. आणि फुटर म्हणजे बघा क्लिक ऍड टू हेडर. मग तुम्हाला इथं काय हेडर टाकायचं आहे, जस्ट एक्झाम्पल मला टाकायचं आहे कंपनीज किंवा काहीतरी आपण टाकूया डेटा नावाचं मी हेडर टाकलं. ठीक आहे, याला तुम्ही कस्टमाइज करू शकता, नंतर त्याचा साईज वगैरे वाढवू शकता. हे गोष्टी तुम्हाला शिकवायच्या नाहीत मित्रांनो, तुम्ही प्रॉपरली तुम्हाला माहिती आहे. बघा एका पेजवरती जरी तुम्ही हेडर टाकले तरी सगळ्या पेजवरती ऑटोमॅटिकली तो हेडर तुम्हाला आलेला दिसणार आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हेडर घेऊ शकता आपल्या पेजसाठी. त्याच्यानंतर आहे हेडर अँड फुटर, म्हणजे फुटर सुद्धा एक प्रकार असतो. आता फुटर तुम्ही कशा प्रकारे घ्याल, तर बघा सिंपली आपण अंडू करून घेऊया थोडं. जसं आपण हेडर इन्सर्ट केलं बघा, वरती हेडर इन्सर्ट केलं तर स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला खाली क्लिक टू ऍड फुटर सुद्धा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कुठला म्हणजे काय फुटरमध्ये काय पाहिजे आहे ते तुम्ही इथं टाईप करू शकता. त्याला सुद्धा तुम्ही कस्टमाइजली त्याचं फॉन्ट कलर, फॉन्ट साईज, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन तुम्हाला काय द्यायचं आहे ते सुद्धा तुम्ही इथून देऊ शकता. ओके मित्रांनो, प्रॉपरली तुम्हाला हेडर अँड फुटर सुद्धा लक्षात आलं असेल. मी थोडं फास्ट घेतो मित्रांनो, कारण तुम्ही तेवढे हुशार आहात, तुम्हाला ते सगळं कव्हर झालेलं आहे मला माहिती आहे ऑलरेडी. तुम्ही डायरेक्टली एक्सेल तर शिकत नसणारच, तुम्ही आधी वर्ड शिकले, त्याच्यानंतर पॉवर पॉईंट किंवा वर्ड नंतर डायरेक्टली एक्सेल जरी शिकत असाल तरी तुम्हाला प्रॉपरली ह्या सर्व गोष्टी माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे, नंतरचा प्रकार आहे आपलं, याचं नाव आहे बघा, काय नाव आहे याचं तुम्हाला खाली दिसून येईल, इन्सर्ट वर्ड आर्ट. वर्ड आर्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स असतात. बघा इथून जसं मी एक वर्ड आर्ट घेतलेला आहे, युअर टेक्स्ट हिअर, मग तुम्हाला इथून काय ऍड करायचं आहे ते तुम्ही ऍड करू शकता. ओके, तर बघा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये तुम्हाला इन्सर्ट टॅबमध्येच तुम्हाला दिसून येतील वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड आर्ट इन्सर्ट झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड आर्ट असतात मित्रांनो. बघा इथं खूप सारे प्रकारचे वर्ड आर्ट आहेत, तुम्हाला कुठला प्रकार आवडतो आहे. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, सिंपल तो वर्ड आर्ट तुमच्या शीटवरती दिसून येईल आणि त्याच्यावरून तुम्ही टाईप करू शकता तुम्हाला काय पाहिजे आहे. ओके, तर बघा अशा प्रकारचा वर्ड आर्ट असतो इन्सर्ट टॅबमध्ये. त्याच्यानंतर बघा महत्वाचा टॉपिक आहे ऍड अ सिग्नेचर लाईन. तुम्हाला सिग्नेचर लाईन घ्यायची आहे का? सिग्नेचर लाईन कशासाठी, समजा एक्झाम्पल हा माझा डेटा आहे आणि सगळ्यात शेवटच्या पेजवरती मला एखादी, बघा तुम्हाला एकदम बारीक दिसत असेल, झूम करतो. ठीक आहे, हा माझा सगळ्यात शेवटचा पेज आहे, तर मला सिग्नेचर इन्सर्ट करायचे या भागामध्ये. तर मी काय करणार, सिंपली ऍड सिग्नेचर लाईन वरती क्लिक करणार, मायक्रोसॉफ्ट ऑफिस सिग्नेचर लाईन वरती क्लिक करायचं आहे. नंतर बघा तुम्हाला सिग्नेचर सेटअप करायचं आहे, त्याच्यामध्ये सजेस्टेड सिग्नेचर, फॉर एक्झाम्पल जोहोंडोय, म्हणजे तुम्हाला इथं नाव टाईप करायचं. तसं मी माझं नाव टाईप करतोय गौरव ठाकरे. ओके, त्याच्यानंतर बघा सजेस्टेड सिग्नेचर टायटल म्हणजे कोण आहे, जसं मी टीचर टाकतो, TACHER, टीचर टाकलं. त्याच्यानंतर ईमेल ऍड्रेस तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. मी माझी ईमेल आयडी टाकून देतो, ठाकरे 694. बघा अशा प्रकारे तुम्हाला काय टाकायचं आहे, म्हणजे ईमेल टाकू शकता, त्याच्यानंतर तुमचा पद काय आहे ते टाकू शकता आणि तुमचं नाव टाकायचं आहे. ओके, ओके वरती क्लिक करायचं. बघा तुम्हाला इकडे एक बॉक्स आलेला दिसेल, त्या बॉक्समध्ये तुम्हाला वरती एक्स दिसतोय आणि खाली गौरव ठाकरे टीचर दिसतोय. ओके, त्या एक्स वरती जर तुम्ही डबल क्लिक केले आणि इथे यस करायचंय तुम्हाला, मग त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचं मायक्रोसॉफ्ट एज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला तुमची सिग्नेचर स्कॅन करून घ्यायची आहे. सिग्नेचर स्कॅन केल्यानंतर स्कॅनरवरून सिग्नेचर स्कॅन केल्यानंतर इथे तुमची सिग्नेचर येईल. त्याच्यानंतर तुम्ही इथं डायरेक्टली डिजिटलाइज सिग्नेचर इन्सर्ट करू शकता. त्याचा कशाचा वापर करून, मायक्रोसॉफ्ट ऑफिस सिग्नेचर लाईनचा वापर करून. ओके, त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट काय आहे, सेम अगदी हायपरलिंक सारखाच वर्क करतो ऑब्जेक्ट. बघा ऑब्जेक्ट कशा प्रकारे वर्क करायचं आहे तुम्हाला
आपण ऑब्जेक्टवरती क्लिक करूया. मी येथे क्लिक केलं बघा, हे सेल सिलेक्ट केले ते लक्षात ठेवा. ओके, ऑब्जेक्टवरती क्लिक केला तुमच्या समोर एक ऑब्जेक्टची विंडो ओपन झालेली दिसेल. आता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील, वेगवेगळे अप्लिकेशन्सची तुम्हाला याच्यामध्ये लिस्ट दिसेल. जसं आहे ॲडोब ॲक्रोबॅट आहे, फॉक्सिट रीडर आहे, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट इक्वेशन 3.0 आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सॉफ्टवेअर दिसून येतील. आता नेमकं तुम्ही अर्थ आधी समजून घ्या की आपण ऑब्जेक्ट कशासाठी वापरतो. बघा, जस्ट एक्झाम्पल आपण काय यूज करतो, आपण यूज करतो एक्सेल. आपण एक्सेलमध्ये वर्क करत आहोत, बट एक्सेलमध्ये वर्क करता करता मला एखादी मला एखादी PDF दाखवायची आहे. ओके, कशामधून? फॉक्सिट रीडर PDF. ठीक आहे, फॉक्सिट रीडर हा एक PDF रीडर आहे, तुम्हाला माहित आहे. ओके, याचं इन्स्टॉलेशन सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे, कशा प्रकारे आपण फॉक्सिट रीडर आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करू शकतो. त्याची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, बघा, फॉक्सिट रीडर हा एक PDF रीडर आहे. आता मला त्याची लिंक द्यायची आहे, पण कशा थ्रू द्यायची? ऑब्जेक्ट थ्रू द्यायची आहे. ओके, जर आपण लिंक दिला तर प्रॉपर फक्त ती एक PDF ओपन होईल, आणि जर आपण ऑब्जेक्ट मधून दिला तर पूर्णपणे फॉक्सिट रीडरचे सगळे टूल्स सुद्धा आपल्याला वापरायला मिळतील. ओके, बघा, आपण ऑब्जेक्ट वरती क्लिक करूया. फॉक्सिट रीडर PDF डॉक्युमेंटवरती मी क्लिक करतोय, ओके वरती क्लिक करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला दिसून येईल आपल्याकडे फॉक्सिट रीडर ओपन झालेलं आहे. बघा, इकडे फॉक्सिट रीडर ओपन झालं, त्याच्यामधून PDF काही ओपन झालेले आहेत. आता तुम्हाला कुठली PDF घ्यायची त्याच्यावरती क्लिक करायचं. जस्ट एक्झाम्पल, मी जावास्क्रिप्ट 1 नावाची एक PDF वर क्लिक करतोय, ओपन वरती क्लिक करतोय. आता काय होईल, तुमच्यासमोर पूर्णपणे फॉक्सिट रीडर ओपन झालेला आहे. बघा, हा फॉक्सिट रीडर आहे, पूर्णपणे ओपन झालाय. जर तुम्ही याला क्लोज केले तर तुमच्या एक्सेल शीटमध्ये इकडे बघा, तुम्हाला एक्सेल शीटमध्ये एक छोटीशी विंडो दिसून येईल. कशाची? फॉक्सिट रीडरची. बघा, ही PDFची छोटीशी विंडो आहे. याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही डबल क्लिक करता तर डायरेक्टली तुमचं फॉक्सिट रीडर पूर्णपणे ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल. बघा, अशा प्रकारे आपण ऑब्जेक्टचा वापर करून एक म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरू असताना आपण फॉक्सिट रीडरचा सुद्धा यूज करू शकतो. तर बघा, यालाच म्हणतात ऑब्जेक्टचा वापर करून आपण हा फायदा असतो ऑब्जेक्टचा. ठीक आहे, म्हणजे एक्सेल सुरू असताना आपण PDF वर सुद्धा वर्क करू शकतो. बघा, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर सिम्बॉल्स ग्रुप आहे मित्रांनो. सिम्बॉल ग्रुपमध्ये इक्वेशन आणि सिम्बॉल दोन पर्याय असतात. इक्वेशन तुम्हाला माहित आहे, आपण वेगवेगळे इक्वेशन घेऊ शकतो. जस्ट एक्झाम्पल, मी एक काम करतो, नवीन फाईल घेतो मित्रांनो, त्याच्यामध्येच मला चेंज नाही करायचं. ओके, बघा, ही न्यू फाईल आहे. इन्सर्ट वरती क्लिक करूया आणि इक्वेशन वरती मी क्लिक करतोय. तुम्हाला इथून कुठली इक्वेशन पाहिजे, हे मॅथमॅटिकल टॉपिक आहे. जर तुम्ही मॅथमॅटिकल काही वर्क करत असाल एक्सेल वरती, त्यावेळेस तुम्हाला हे उपयोगात पडणार. जस्ट एक्झाम्पल, मी काहीतरी एक फॉर्म्युला घेतला, एक इक्वेशन घेतला. आता या इक्वेशनमध्ये चेंजेस तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं चेंजेस पाहिजे तसं. इक्वेशन घेतल्यानंतर इक्वेशन टूल ओपन होतो. इक्वेशन टूलमध्ये तुम्हाला इथं खूप सारे वेगवेगळे सिम्बॉल्स दिसून येतील. खूप सारे सिम्बॉल्स आहेत मित्रांनो. तुम्हाला काय हवं आहे, अल्फा, बीटा, गॅमा, तुम्ही इथून घेऊ शकता. वेगवेगळे फ्रॅक्शन्स तुम्हाला दिसून येतील, ई स्क्रिप्ट दिसून येतील, रॅडिकल दिसून येईल, इंटिग्रल दिसून येईल, लार्ज ऑपरेटर. तुम्ही अशा प्रकारचे 12th सायन्समध्ये नक्कीच शिकले असाल, किंवा जर तुम्ही 10th मध्ये जरी असाल तरी तुम्हाला हे सगळे टॉपिक आलेला आहे आजच्या न्यू सिलेबसमध्ये. ओके, त्याच्यानंतर ब्रॅकेट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुम्हाला कुठलं ब्रॅकेट पाहिजे, 3 कर्ली ब्रॅकेट पाहिजे, काय पाहिजे आहे सगळं तुम्हाला इथून दिसून येईल. फंक्शन दिसून येतील. बघा, साइन, कॉस, टॅन, थिटा, कोसेक. ठीक आहे, सगळं याच्यामध्ये आहे. ॲक्सेंट आहे, त्याच्यानंतर लिमिट अँड लॉग आहे. ठीक आहे, लॉग लिमिट तुम्ही 12th मध्ये शिकले असाल. ऑपरेटर आहे, बघा, मॅट्रिक्स आहे. तुम्ही इथून वेगवेगळे म्हणजे हा जो आपला काय आहे, एक आपलं इक्वेशन आहे. ओके, इन्सर्ट मधून आपण इक्वेशन इन्सर्ट केला होता. तर इक्वेशन इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे टूल्स दिसून येतील. कशामध्ये? इक्वेशन टूल्स मधून डिझाईन टॅब, आणि इथून तुम्हाला कुठले फॉर्म्युले पाहिजे किंवा कुठले सिम्बॉल पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, नंतरचा पार्ट आहे सिम्बॉल. आता सिम्बॉल तर मित्रांनो आपण इक्वेशन मध्ये सुद्धा शिकला. सिम्बॉलवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो, बघा, सिम्बॉलची एक छोटीशी विंडो ओपन झालेली दिसेल. त्याच्यामध्ये वेगवेगळे खूप सारे सिम्बॉल्स आहेत. बघा, तुम्हाला वाटत असेल की म्हणजे फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये एकच वाक्य तुम्हाला रिपीट होतं की खूप सारे सिम्बॉल्स आहेत, खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही बघू शकता. हे सगळं मी याच्यासाठी म्हणतोय कारण तुम्ही प्रॉपरली शिकले पाहिजे. सगळ्या गोष्टी जर मी शिकवेन तर तुमचं नॉलेज नाही वाढणार मित्रांनो. तुम्ही काहीतरी प्रॅक्टिस करा, स्वतःहून प्रॅक्टिस करून बघा, त्यावेळेसच तुम्हाला तुमचं नॉलेज वाढलेला दिसणार. ओके, मी प्रॉपर जे महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या मी सगळे तुम्हाला शिकवत आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे छोट्या गोष्टी आहेत, जसं आता सिम्बॉल्समधून जाऊन हे सिम्बॉल्स घेऊन पाहणे, किंवा फ्रॅक्शनमधून जाऊन एखादी फ्रॅक्शन यूज करून पाहणे,
बघा तरी पण तुम्हाला काही सांगून एक छोटंसं ऑप्शन तुम्हाला एक छोटंसं टूल सांगून देतो. जस्ट एक्झाम्पल, डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर मला इथं फ्रॅक्शन्स पाहिजे. ओके, फ्रॅक्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला कुठला फ्रॅक्शन पाहिजे, dy/dx, ठीक आहे. त्याच्यानंतर किंवा हे ब्लँकवाले आहेत, मी ब्लँकवरती क्लिक करतो. बघा वरती आणि खाली 2 बॉक्स आले आहेत. मग मी इथं जसं x/y सुद्धा मी करू शकतो, ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचे चेंजेस तुम्ही करू शकता आपल्या इक्वेशनमध्ये, किंवा तुम्ही प्रॉपर वेगळ्या सेलमध्ये सुद्धा इन्सर्टमध्ये जाऊन सिम्बॉलचा वापर करून वेगवेगळे सिम्बॉल आपल्या सेलमध्ये सुद्धा इन्सर्ट करू शकता. बघा इकडे इन्सर्ट झालेला आहे. तर अशा प्रकारे होतं मित्रांनो आजचा व्हिडिओ फार लांब झालेला आहे, परंतु हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा होता. इन्सर्ट टॅब आपला पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. बघा तुम्हाला दिसून येईल पूर्ण इन्सर्ट टॅब जे आपली कंप्लीट झाली, याच्यामध्ये कोणतेच टॉपिक सुटलेले नाही, किंवा जे कोणते टॉपिक सुटले आहे ते मी महत्त्वाचे नाही म्हणूनच सोडलं आहे. आपल्याला जास्त वेळ नाही घ्यायचं आहे, कमी वेळामध्ये आपल्याला जास्त नॉलेज घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी काही जे बिनाकामाचे टूल्स होते ते सुद्धा मी सोडलेले आहेत. ओके, महत्त्वाचे टूल्स मी तुम्हाला शिकवत असतो. बघा तर आपला इन्सर्ट टॅब पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे पेज लेआउट टॅब, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला, डेटा, रिव्ह्यू, व्ह्यू ह्या सर्व गोष्टी शिकणारच आहोत, ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमधून काही अडचणी आल्या असतील तरी कमेंट करा. तुम्हाला काही नाही समजलं असेल तरी कमेंट करू शकता तुम्ही मित्रांनो. तुम्हाला काय अडचण आल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि असेच एक्सेलच्या व्हिडिओसाठी आमच्या ठाकरे कम्प्युटर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.